नमस्कार, जय शिवराय, जय श्रीराम सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत, मसालेदार आणि खमंग शेवग्याच्या शेंगा. ही रेसिपी एकदा केली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. चला तर झटपट रेसिपी बघूया आपण काय आहे ती. 4-5 शेवग्याच्या शेंगा मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या आणि त्या गरम पाण्यामध्ये उकळून घ्या 15 मिनिटं झाकून ठेवून. उकळलेल्या शेंगांचे पाणी गाळून वेगळे ठेवा आणि हे पाणी फेकून देऊ नका. याचा उपयोग डाळ किंवा पौष्टिक सूप करण्यासाठी होतो. आता ह्या उकळलेल्या शेंगा गाळून आपण एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहे आणि त्याला चवीप्रमाणे मीठ लावून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद, मसाला, जे मसाले ते टाकून ते सुद्धा एकजीव करून त्याला लावून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर 4 चमचे तांदळाचा रवा, 2 चमचे रेग्युलर रवा म्हणजे सुजी, हे सगळं मिक्स करून आपल्याला ते जसे माशाला आपण लावून घेतो ना तसे नुसते रोल करून घ्यायचे, दाबायचे नाही आहेत, कारण डांबे खूप मऊ असतात. त्यामुळे ते असे आता आई जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसे ते लावून घ्यायचे आणि ते शॅलो फ्राय करायचे आहेत. मीडियम गॅसवरती तेल टाकून 2-3 चमचे तेल टाकून ते असं शॅलो फ्राय करायला आपल्याला सोडायचे आहेत तेलामध्ये. हळूहळू असे म्हणजे एका मागोमाग एक असे हळूहळू सोडायचे. त्याला दाबू नका, नुसतं फिरवते बघा आई त्या रव्यामधून आणि ते त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती. 1-2 मिनिटांनी ते आपल्याला परतायचे आहेत. हे बघा असे गॅस आपण तसाच ठेवला आहे मीडियम आणि असे परतत राहायचे आहेत आपल्याला ते आणि असं 2 वेळा परतायचं आहे आपल्याला. आणि आता आईने ते काढून घेतलेत. नक्की करून बघा ही रेसिपी. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. आणि कशी चव झाली आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की करून बघा, हा खूप चविष्ट लागतात. आणि तुमच्या कमेंट्स आम्हाला येऊ देत. तुमच्या सबस्क्राईबची गरज आहे, आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. थँक्यू, धन्यवाद.